नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 4 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे स्वतः मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. म्हणजे स्वतः या कंपनीच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये जेव्हा आपण स्वतः प्रमोटर्स म्हणजे मालकच आपली हिस्सेदारी वाढवतात, हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर चला बघूया कोणत्याही या 4 कंपन्या, ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे स्वतः मालकानेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे जिंदल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या सुधा अपेरेल्स लिमिटेडने 22 डिसेंबर 2025 ला मल्टिपल ॲक्विजिशन मध्ये 1,10,000, 25,000, 35,000 आणि 1,30,000 शेअर 495.7 रुपये पर शेअर ते 505.9 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर हे शेअर खरेदी केले आहे, ज्याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनते 55.65 कोटी रुपये, 12.65 कोटी रुपये, 17.35 कोटी रुपये, 64.44 कोटी रुपये. आणि यानंतर सुधा अपेरेल्स यांची या कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 12.5% ते 13.1% या बिटवीन. आणि मित्रांनो, जर आपण जिंदल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा जर शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.39%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.04%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.20% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.36%. आणि मित्रांनो, जिंदल ड्रिलिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.40% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0%. याचा अर्थ म्हणजे या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या भोरुका सप्लाय चेन सोल्युशन्स होल्डिंग लिमिटेडने कंपनीचे 3,390 इक्विटी शेअर 1,030 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर खरेदी केले आहे, ज्याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनते 34.91 लॅक्स रुपये. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन नंतर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपची टोटल हिस्सेदारी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये वाढून झाली आहे 44.11%. मित्रांनो, जर आपण ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.73%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.19%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.65% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.43%. आणि मित्रांनो, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो मेंगेल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर आणि डायरेक्टर अनिकेता मेंगल यांनी 1,750 इक्विटी शेअर 361.5 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर खरेदी केली आहे, ज्याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनते 6.33 लॅख रुपये. मित्रांनो, ही हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर या कंपनीची
अनिकेता यांच्याजवळ शेअर झालेले आहे. या कंपनीचे टोटल 22,29,962 शेअर आणि यांची हिस्सेदारी कंपनीमध्ये वाढून झाली आहे 8.07%. आणि मित्रांनो, जर आपण मँगेल इलेक्ट्रिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.44%, FISची होल्डिंग आहे 2.39%, DISची होल्डिंग आहे 6.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.47%. आणि मित्रांनो, मंगल इलेक्ट्रिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.44% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये फोर्थ आणि लास्ट कंपनी आहे DB कॉर्प लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या DB पॉवर लिमिटेडने कंपनीचे 7,628 इक्विटी शेअर खरेदी केले आहे 260 रुपये पर शेअरच्या प्राइसवर. आणि मित्रांनो, याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू होती 19.84 लाख रुपये. तसेच मित्रांनो, या DB पॉवर लिमिटेडने अजून एक ॲक्विजिशन केले होते. DB कॉर्प लिमिटेड या कंपनीमध्ये 11,004 इक्विटी शेअर खरेदी करून 260.1 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर. याची टोटल व्हॅल्यू जी होती ट्रान्झॅक्शनची ती होती 28.63 लाख रुपये. जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर DB कॉर्प लिमिटेड या कंपनीमध्ये सप्टेंबर 2025च्या डेटानुसार मोटर्सची होल्डिंग होती 73.78%, FISची होल्डिंग होती 12.62%, DISची होल्डिंग होती 4.18% आणि पब्लिकची होल्डिंग होती 9.42%. मित्रांनो, DB कॉर्प लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे अवेलेबल डेटानुसार 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्या बघितल्या ज्यांच्या प्रमोटर्स म्हणजे स्वतः मालकानेच लेटेस्टमध्ये आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करून स्वतः प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे स्वतः प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी खरेदी करत असतात तर हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.